30 ऑक्टोबर म्हणजे तालुक्याचा एक आनंदाचा आणि पर्वणीचा दिवस, आनंद साजरे करण्याचा दिवस असतो. साहेब नाहीत, पण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते उपस्थित नसले तरी आपण या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, आरोग्यरक्षक कार्यक्रम असे सगळे या ठिकाणी आपण नेहमी घेत असतो. पण तो यावर्षी गेल्या 6 महिन्यापासून जे या जगात करोनाच्या महामारीचं संकट या ठिकाणी जवळपास मार्च महिन्यापासून सुरू झालेलं असताना या ठिकाणी गेले 6 महिने अहोरात्र काम करणारे सर्व ग्रामीण रुग्णालयाचे देवदर्शने, त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ, ही कुठल्याही पद्धतीत कुठलीही गोष्ट कमी न पडता नामदार साहेबांनी जेवढी स्वतःची काळजी तेवढीच या संबंध परिस्थिती आपल्या परिसराची काळजी घेत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या ज्या गरजेच्या होत्या त्या विचार सुद्धा आम्ही करू शकत नव्हतो. की ज्यावेळा लॉकडाऊन चालू होतं, 15 दिवस फक्त करोना हा मुंबई पुण्यात तिकडेच आपण टीव्हीवर पाहत होतो आणि त्यावेळा त्यांच्या सूचना सुरू झाल्या होत्या का ठीक आहे, लोकांना जेवण नाहीये, धान्याची किराणा वाटप करताय, पण तुम्ही पुढची तयारी करा, पुढची तयारी करा. आम्हाला इतकं सहज लक्षात येत नव्हतं पुढची ग्रामीण भागात तयारी म्हणजे काय करायची तिथे. आणि जे विजन साहेबांच्याकडे होतं की 1000 बेडची तातडीने तयारी करा. जेव्हा एकही पेशंट नव्हता तेव्हा 1000 बेडची म्हणजे थोडंसं मनात वेगळंच वाटून जायचं की काय साहेब एकदम किती काळजी घेत आहेत आणि किती भीती घेत आहेत. परंतु जेव्हा नियोजन पूर्ण झालं आणि पुढच्या 3 दिवसातच लक्षात आलं की इथे तर 1000 बेड अगदी 3-4 दिवसात 100 पेशंट पुढे पार करून गेले. खासगी कुठे काही मिळते का पहा. त्या ठिकाणी भीमाशंकर आयुर्वेदिक सेंटर डॉक्टर फडतरे यांनी या लोकांनी सुरू केलेलं होतं. ते तातडीने त्या लोकांची मीटिंग करून विनंती करून त्या लोकांना ज्या सरकारी सुविधा हव्या असतील त्या सगळ्या देऊन पेशंटना त्या ठिकाणी तातडीनं ऑक्सिजनचे पेशंट, याचे पेशंट असे सर्व पेशंट त्या ठिकाणी तातडीने उपचार घ्यायला ती सुरुवात केली. जवळपास 70-75 पेशंट त्या ठिकाणी ऑक्सिजनवर, व्हेंटिलेटरवर त्या ठिकाणी उपचार घेत असतानाच आपल्या ग्रामीण रुग्णालय याची, जिल्हा रुग्णालयाची चांगल्या पद्धतीने इमारती आहेत, इक्विपमेंट आहेत आणि स्टाफही तेवढा जीव ओतून या ठिकाणी काम करत असताना अतिशय कमी वेळेत भले आपण अनेक किस्से ऐकत असताना अतिशय कमी वेळेत या ठिकाणी 100 बेड जवळपास ऑक्सिजनचे पूर्णपणे या ठिकाणी जुलैच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरू केले आणि अतिशय वेळेत त्याची गरज होती असं सर्व नियोजन या ठिकाणी नामदार साहेब त्या बारकाईने पाहत होते. प्रत्येक आठवड्यात ते येऊन या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं जितक्या बारकाईने लक्ष देत होते आणि जितकी मेडिकलची जगातली माहिती होती आणि काय काय तयारी करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते लक्ष देत असताना, अनेक शासकीय अडचणी असताना अनेक गोष्टी म्हणजे शासनाकडे उपलब्धता, शासनाला काही बंधनं, शासनाकडे असलेल्या काही अडचणी सर्व पाहत असताना मागे पुढे काही पाहिलं नाही. अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. अनेक कंपन्यांकडून CSR म्हणून आपल्या सर्व भीमाशंकर कारखाना असेल, शरद सहकारी बँक असेल, माझी कंपनी असेल, छोट्या मोठ्या पतसंस्था असेल, या सर्वांना आव्हान देऊन या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात, अवसरी शिशु सेंटरला, भीमाशंकरला कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी कमी पडणार नाही. म्हणजे मास्क असेल, त्यांचा सॅनिटायझर असेल आणि आपला पीपी किट खास करून म्हणजे एक पीपी किट 400-450 रुपयाचा असतो. असे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी, करोडो रुपयांच्या संख्येने या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वेळोवेळी हँड ग्लोव्ह वगैरे सगळ्या गोष्टी तातडीने त्यांनी मागितलं की ते उपलब्ध करून द्यायच्या. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बारकाईने करत होते. त्यामुळे या तालुक्यात करोना झाला की लोक भयभीत होत नव्हते. त्या सगळ्या सुविधा आहेत. डॉक्टर लोक चांगलेले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन सुरुवातीला खूप अडचणीचं होत होतं.
इकडून तिकडून आणायची, हे सगळी करायची, त्याचीही शासनाच्या वतीने जेवढी व्यवस्था होईल तेवढी केली. आणि त्या उपरांत जाऊन 300-400 तर मला खासगीरित्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली की जे गोरगरिबांना उपलब्ध जरी असले पैसे खर्च करायला नाही अशा अत्यंत गरीब रुग्णांना त्या ठिकाणी रेमडेसिवीरची इंजेक्शन आमच्या डीजी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक संस्थेच्या फाउंडेशन मधून आम्ही साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे करोना हा काय असतो आणि करोनाचं हे काय असतं या तालुक्याला जरा जळणं पुसण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याचं नामदार साहेबांनी या ठिकाणी या गोष्टीची इतकी काळजी आणि पालकत्व घेतलं की विचार देखील करू शकत नाही. याचबरोबर ही महामारी आज येईल उद्या जाईल, पण आरोग्याच्या दृष्टीने मी सांगितले या ठिकाणी की या सगळ्या ग्रामीण रुग्णालयाच्या आधी व्यवस्था काय होती त्या सगळ्या साहेबांनी रामाकेअर असेल, इथले हॉस्पिटल असेल, वडेगावचं हॉस्पिटल असेल, पण त्याच्या पुढे जाऊन मे महिन्याच्या सुरुवातीलाच की त्या ठिकाणी चंद्राणी पाटील होत्या, त्यांना फोन यायचा की तुम्हाला काय मदत हवी ती सांगा. त्यांना सुचत होतं की काय साहेब एवढे मोठे मंत्री महोदय मागतायत, शासनाकडून तर भरपूर सामान येत आहे, पण मी काय सांगावं. तर 50 लाख रुपये सगळ्यात मे महिन्यामध्ये हस्तांतर कलेक्टरकडे झालं. 50 लाख रुपये साहेबांच्या फंडातून या ठिकाणी वेगवेगळ्या जरुरीच्या इक्विपमेंट होत्या त्या आल्या. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रामाकेअर मध्ये या सिटी स्कॅनला बाहेर जावं लागतं, एक्सरे मशीनला बाहेर जावं लागतं, म्हणून अख्खं रेडिओलॉजी डिपार्टमेंट त्या ठिकाणी वेगळंच गेल्या महिन्याभरापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी सगळं नियोजन केलं. आणि संबंध या वेगवेगळ्या टेस्ट असतात, म्हणजे ब्लड, थुंकी, सोनोग्राफी, एक्सरे आणि सीटीपीटी 24 प्रकारच्या सर्व टेस्ट, या सर्व टेस्ट या ठिकाणी त्यांनी कमी वेळेत सर्व या ठिकाणी, म्हणजे मला आता डॉक्टर म्हणत होते की एक अर्धा पाऊण तासात 7-7.5 लाख रुपयाचं डिजिटल एक्सरे मशीन म्हणजे जेव्हा या ठिकाणी अर्धा तासात पोहोचत आहे. महिंद्रा कंपनीने आपल्याला स्पॉन्सर केलं. अशी बारीक सगळ्या गोष्टी करत असताना की पुढच्या 2-3 वर्षाचं काय, इथे आपल्याला माहिती की प्रसूतीगृह हे इतकं आपलं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचं करोनाच्या आधी होईपर्यंत जवळपास प्रत्येक महिन्याला 200 ते 400 महिलापर्यंत या ठिकाणी या प्रसूतीगृहाची या ठिकाणी मोठ्यात मोठी हे असेल त्या सर्व ट्रीटमेंट या ठिकाणी द्यायचे. प्रसूतीगृहात बालकांना जन्म देण्याचं एक चांगलं सेंटर या ठिकाणी होत असताना त्या बालकांना पुढे काही त्रास असला तर म्हणून इथे मागे नवीन इमारत या ठिकाणी सुसज्ज बांधून तयार आहे, ज्याच्यात 24 बाळकं ही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि त्यांना जे सूक्ष्म लागणाऱ्या सगळ्या लहान मोठं काळजी संगोपन केंद्र जे आहे, म्हणजे इथून पुण्यापर्यंत या ठिकाणी कुठल्याही खासगी डॉक्टरकडे पण नाही, पुण्यामध्ये पण सुद्धा कुठल्याही खासगी डॉक्टरमध्ये नाही, ससूनमध्ये 60 बाळकांची त्या ठिकाणी व्यवस्था आहे. असं हे या ठिकाणी ही सर्व इमारत आणि सेवा सुसज्ज आहे. त्यासाठीचे लागणारा डॉक्टर, स्टाफ याची साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे आणि आरोग्य मंत्र्यांकडे या ठिकाणी मागणी केलेली, पाठपुरावा केलेला आहे, ते लवकरच उपलब्ध करून होते. याच बरोबर की या सेंटरवर प्रसूतीगृह आणि एवढंच फक्त न राहता घोडेगाव इथे एक मोठं पुन्हा नियोजन की तिथे 70-75 बेड आणि फक्त महिलांसाठीच त्या ठिकाणी प्रसूतीगृह आणि मोठ्या पद्धतीचं एक मोठं सेंटर. काल परवाच नामदार साहेब म्हणत होते का याचं आपण नियोजन करूया. घोडेगावला आदिवासी भागातून येणारे सगळे आदिवासी बंधू घोडेगावपर्यंतचे, तर तिथेही एक मोठ्या पद्धतीचं एक नियोजन या ठिकाणी 70-75 बेडचं आणि स्पेशली महिला प्रसूतीगृह त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी उघडलं जाणार. आणि याबरोबर हे 100 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे. या 100 बेड बरोबर या करोनाने बरेच काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी समक्षच म्हणणार होते की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, एवढं हे करत होत असताना माझ्या वतीने तुम्ही तालुक्याला एक भेट म्हणून हे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, त्याला नियोजन म्हणून नॅशनल हेल्थ सेंटरच्या माध्यमातून आणखी 200 बेड याच्या तयार केले जातील. 200 बेड आणि वेगवेगळे
वेगवेगळे याच्या ठिकाणी संसर्ग असतील, व्हायरल असेल, जिथे ट्रामा सेंटर आहे, अशी वेगवेगळी आजार आहेत त्याचे विभाग या ठिकाणी तयार होतील. आणि जेव्हा इथे एक सुप्रिटेंडेंट 100 बेडला आपल्या नियमाने आहेत, त्या पद्धतीने 12 सुप्रिटेंडेंट या 100+300 बेडचं जेव्हा हॉस्पिटल तयार होत असतं, औंधच्या दर्जाचं अशा इतक्या सामान्य रुग्णालय की आपल्या ग्रामीण भागात मंचर सारख्या ठिकाणी साहेबांनी अशा पद्धतीचं एक नियोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी होत्या. आम्ही 5-6 वेगवेगळी शिबिरं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल, घोडेगावचं रुग्णालय असेल, या सर्वांच्या वतीनं म्हणजे डॉक्टर सचिन गाडे यांनी मला वाटतं आजही त्यांचा तो कॅम्प चालूच आहे की तेरळेपणाचे डोळ्यांची जी शस्त्रक्रिया आहे त्याचं तपासणी ते आज करणार होते. आणि त्यानंतर ते शस्त्रक्रिया या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफतमध्ये त्या ठिकाणी गाड्या हॉस्पिटल आणि मंचर ग्रामीण रुग्णालय या दोन्हीच्या वतीनं ते एक कार्यक्रम होता. त्या ठिकाणी स्त्रियांचे आजार आणि स्त्रियांच्या सर्व टेस्ट घोडेगावला आम्ही आयोजित केल्या होत्या. जिल्हा आपल्या उपरुग्णालयात मंचरच्या रुग्णालयात पोस्ट कोविड लोकांना कोरोना झाल्यानंतर देखील अनेक त्रास होते, अनेक आजार, वेगवेगळ्या गोष्टी अडचणीच्या त्या पेशंट्सना दिसत होत्या. तर त्याचं एक मोठं शिबिर त्या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं. त्याची प्रसिद्धी सुद्धा सुरू झाली. पण जसं नामदार साहेबांना कळालं की तुम्ही या ठिकाणी या सर्व गोष्टी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने थांबवा, तुमचे सगळे कार्यक्रम आहेत ते समाज उपयोगी आहेत, परंतु आज या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने गर्दी होईल विनाकारण आणि रुग्णांच्या सेवेपेक्षा कोरोना आता कुठेतरी आटोक्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आणखी परत या वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमांनी होऊ नये म्हणून तातडीने त्यांनी आणखी मला विनंती करून सांगितलं तुम्ही माझा ऐका. पण या परिस्थितीमध्ये साहेबांनी सांगितलं आणि मी तातडीने त्या सगळ्या मुद्द्याच्या करता सर्व कार्यकर्त्यांना कल्पना दिली होती. तरी मी या सगळ्यांना सांगितलं तुमची सगळी खूप तयारी आहे, डॉक्टर प्रशासन यांची सगळ्यांची खूप तयारी होती, ती आम्ही कशीच थांबवलेली आहे. परंतु हे कार्यक्रम जरी साहेबांनी नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थांबवले जरी असेल तरी साहेबांनी तातडीने लगेच सांगितलं तुम्ही जे कार्यक्रम घेतलेले आहेत ते पोस्ट कोविड सेंटर हे एका दिवसाचं न करता कायमस्वरूपी या ठिकाणी कोरोना आणि असे व्हायरल झालेल्या पेशंटना निदान आणि तपासणी ही कायमस्वरूपी सुरू करा. महिन्यातून 2 दिवस या ठिकाणी पुण्यातून जे खासगी डॉक्टर याच्यातले तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी येतील, त्यांना उपचार करतील, त्यांना गरजेच्या गोष्टी असतील त्या सगळ्या पूर्ण करतील. पुढचे कॅम्प जे आहे ते दिवाळीनंतर आम्ही ठरवलेलं आहे की कुठलाही निमित्त साहेबांचं जरी त्या तारखेचं नसतं तर मागे पुढे सर्व कार्यक्रम या ठिकाणी जेवढे आरोग्याचे काही हेल्दी कार्यक्रम आहेत ते आम्ही लवकरच या ठिकाणी घेणार आहोत. आणि अनेक गोष्टी या ठिकाणी हे आहेत. पण आज मर्यादा आपल्याला आहे, कमी लोकांमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय. जरूरपणे पुन्हा एकदा आपण सगळ्या याच्यामध्ये एवढी काळजी घेऊन देखील आपण या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण सगळे आला. खास करून न्यू हॉलंड या कंपनीने हे ट्रॅक्टर आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. जरूर आमच्या पंचायत समितीच्या वतीनं साहेबाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार आणि आलेल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद.